नमस्कार, मी डॉक्टर प्रवीण दोरखे, MBBS कन्सल्टंट रेडिओलॉजिस्ट. आपलं सर्वांचं स्वागत करतोय बियॉन्ड बॉर्डर्स या आगळ्या कार्यक्रमामध्ये, ज्यामध्ये आपण MBBS अब्रॉडची माहिती घेत आहोत आणि जे विद्यार्थी बाहेर जाण्यासाठी इच्छुक आहेत त्यांच्या काही शंका निरासन आणि जे विद्यार्थी ऑलरेडी तिथे शिकत आहेत अशा विद्यार्थ्यांना आपण काही गायडन्स करू शकतोय का, या संकल्पनेतून आपण हा प्रोग्राम चालू केलेला आहे. तर आज आपल्यासोबत आहेत काही यंग डॉक्टर्स ज्यांनी नुकतंच करिअरला सुरुवात केलेली आहे, ज्यामध्ये आपल्यासोबत आज डॉक्टर भरत कुराडे, डॉक्टर मयूर जानवळे आणि डॉक्टर जयेश कोटे म्हणून आहेत. तर ह्या सगळ्यांचं मी स्वागत करतो आजच्या कार्यक्रमामध्ये. आता सगळ्यात महत्त्वाचं एक सांगू इच्छितो सगळ्या प्रेक्षकांना की आम्ही सगळे डॉक्टर्स आहोत, म्हणजे कोणीही यामध्ये आर्टिस्ट किंवा अँकर असं प्रोफेशनल कोणी नाही आहे. त्यामुळे कुठे काही फंबल झाला तर तेवढं तुम्ही प्लीज स्वीकार करा, कारण की यामध्ये नक्कीच सगळे आज कॅमेऱ्यासमोर पहिल्यांदाच बसलेले आहेत, त्यामुळे याच्यामध्ये काही ना काही फंबल तर होणारच. तर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो. आता आजच्या कार्यक्रमामध्ये आपण काही क्वेश्चन्स, हे जे मुलं इच्छुक आहेत बाहेर जाण्यासाठी, जे स्टुडंट्स मेडिकल ॲस्पिरंट्स आहेत ज्यांना बाहेर MBBS करण्यासाठी बाहेर जायचं आहे, त्यांचे काही प्रश्न आपण कॉमन प्रश्न घेऊया. आणि जे स्टुडंट्स ऑलरेडी तिथे शिक्षण घेत आहेत, म्हणजे ज्यांच्यासाठी परत येऊन इथे जी परीक्षा पास करायची जे तुम्ही सगळ्यांनी केली आहे, तर त्या परीक्षेचं गायडन्स आपण कितपत त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतोय, तर त्याबद्दल काही प्रश्न घेऊया. सो सर्वप्रथम मी डॉक्टर भरतपासून सुरू करतोय. बेसिक प्रश्न आपण हे घेऊया की तुम्ही ॲज अ डॉक्टर, ॲज अ प्रोफेशन हे कसं चूज केलं? प्रथमतः मी नॉर्दर्न एज्युकेशन यांचे धन्यवाद मानतो की त्यांनी आज आम्हाला इकडे इन्व्हाइट केलं आणि आमच्या जे पण अनुभव होते एक्सप्रेस करण्यास संधी दिली. तर हे प्रोफेशन कसं चूज केलं, जेव्हा 9वी 10वीला शाळेमध्ये शिक्षण घेत असताना आमच्याकडे एक कल चाचणी व्हायची. त्याच्यामध्ये एक 50 पेशंटचा सेट असायचा आणि त्याच्यातूनच आमचे जे क्लास टीचर असायचे ते आमचा कल ठरवायचे. तर तिथूनच ही दिशा मिळेल. ओके. सो डॉक्टर मयूर यांना मला एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे की आपल्याकडे जे मुलांना बाहेर जायचं आहे त्यांच्यामध्ये मिथ्स भरपूर असतात, म्हणजे मिसकन्सेप्शन भरपूर आहेत. आता कुठून तरी त्यांनी ऐकलेलं असतं, कोणीतरी सांगितलेलं असतं किंवा अर्धवट माहिती असते. तर अशीच एक प्रश्न, एकदम कॉमन प्रश्न, की बाहेर देशामध्ये ज्या ओरिजिनल डेड बॉडीज आहेत प्रॅक्टिस करण्यासाठी ते अवेलेबल असतात का? किंवा मग तुम्ही तुमचं शिक्षण रशियामधून कंप्लीट केलं आहे, तर तुम्हाला डेड बॉडीज हे कोणत्या वर्षाला भेटल्या प्रॅक्टिस करण्यासाठी, किंवा तुम्हाला खरंच ते सगळे अनुभव आलेला आहे का? मी डॉक्टर मयूर जानवळे, मी मूळ बीडचा. तर प्रथम मी फर्स्ट इयरला गेल्यानंतर आमचा ॲनाटॉमीचा क्लास असतो. तर त्यामध्ये डेड बॉडीज ह्यामधलं डेड बॉडीजवर टीचिंग वगैरे सर्व होती. ही फक्त लोकांची फक्त अफवा नाही काही की डेड बॉडीज नसतात, कारण की बरेचसे लोक म्हणतात की डमीवरती ते शिकवतात किंवा मग फक्त डमीवरती सगळी प्रॅक्टिस होते. तर असं बरेचशा लोकांमध्ये अफवा किंवा मिथ्स आहेत. तर तुम्हाला फर्स्ट इयरपासूनच ओरिजिनल डेड बॉडीवरती प्रॅक्टिस करायला मिळालेलं आहे? हो हो. ओके. डॉक्टर जयेश यांना आणखी एक प्रश्न, की आणखी बऱ्याचशा लोकांमध्ये असंही म्हटलं जातं की बाहेर देशामध्ये जे मुलं आपले शिकायला जातात किंवा जे डॉक्टर बनण्यासाठी जात आहे त्यांना हॉस्पिटल एक्सपोजर कुठेच भेटत नाही, किंवा त्यांना हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस कुठेही करायला भेटत नाही. त्यांना फक्त थेरॉटिकल नॉलेज दिलं जातं आणि ते परत येतात. तर हे खरं आहे का? फर्स्ट ऑफ ऑल थँक यू सर फॉर हॅव्हिंग अस ऑन युअर शो. मी देखील माझं MBBS NSMU रशियामधून केलं आहे पूर्ण. आणि जसं की आपल्याला माहीतच आहे की NSMU जे युनिव्हर्सिटी आहे, तर नॉर्दर्न स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी रशियामध्ये युनिव्हर्सिटीला ऑलमोस्ट 14 to 15 हॉस्पिटल्स, गव्हर्मेंट हॉस्पिटल्स अटॅच्ड आहेत. आणि आमचे जेव्हा क्लिनिकल क्लासेस चालू होतात, क्लिनिकल सब्जेक्ट्स 4th इयर 5th इयरपासून आमचे क्लासेस हॉस्पिटल्समध्येच असतात. तर ते फक्त पॅराक्लिनिकल आणि प्री क्लिनिकल सब्जेक्टचे क्लासेस युनिव्हर्सिटी किंवा कॉलेजेसमध्ये होतात आणि बाकी सगळे क्लिनिकल सब्जेक्टचे क्लासेस हॉस्पिटल्समध्येच होतात. अच्छा. आणखी एक प्रश्न विचारायचा आहे डॉक्टर भरत यांना, की बाहेर देशामध्ये किंवा पर्टिक्युलर रशियामध्ये आपण शिकायला जातोय, तर याच्यामध्ये सेफ्टी सिक्युरिटीचा कसा विषय आहे? म्हणजे तिथे खरंच सेफ आणि सिक्युअर वातावरण आहे का? बिलकुल सर. खास करून रशिया जर कन्सिडर केलं तर ही वन ऑफ द सिक्युअर अँड सेफेस्ट कंट्री आहे जगामधली. आणि बेसिकली आपण इकडनं मुख्यतः मुलींसाठी पालक जास्त बरोबर
विचार करतात की खरंच बाबा तिकडे सगळ्या गोष्टी असतील का. तर या माध्यमातून मी सांगू इच्छितो की रशिया ही बिलकुल सेफ कंट्री आहे. आणि आमचा पण एक्सपिरियन्स एकदम खास आहे की आम्हाला 6 वर्षात कधीच असं कुठंच सेफ्टीबाबत कुठंच अडचण आली नाही. हॉस्टेलला पण जेव्हा होतो तेव्हा पण तिकडं सिक्युरिटी, बाकी कुठं ट्रॅव्हलिंगमध्ये पण कधीच अशी अडचण आम्हाला तरी नाही कधीच. म्हणून तुम्ही सगळे तिघे पण बॅचमेट आहात, बरोबर आहे? पण ते 2002 आमच्या स्टँडर्ड आम्ही गेलो बरोबर 2011 मध्ये. म्हणजे तुम्ही कोविड तिकडे पाहिलाय. हो. कोविडचं सगळं तुम्ही तिथेच होतात. तर कोविडमध्ये तुम्हाला काही अडचणी आल्या का? आता हा प्रश्न मी का विचारतो, कारण कोविडसारख्या जे विषय आहे ते कधीतरी डिकेडमधून एखाद्या वेळेस येतात. तर त्यावेळेस असं काही तुम्हाला जाणवलं का सिक्युरिटीमध्ये की तुम्हाला कुठेतरी अडचण झाली आहे, किंवा कोविडमध्ये तुम्ही कसे तिथे राहिलात? कोविडचं संकट तर पूर्ण जगावरच होतं. बरोबर. ज्यावेळेला सुरुवात झाली, घरचे पालक वगैरे इकडले खूप सगळे घाबरलेले होते की आपली मुलं तिकडे आहेत, सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतील का नाही. पण जे पण सिनियर्स लोक होते, जे तिथले युनिव्हर्सिटी ऑफिशियल्स, हे सर्वांची खूप मदत झाली. नंतर एम्बसीने पण वंदे भारत मिशन अरेंज करून सगळ्यांना व्यवस्थित घरी पोचवलं. तिथं पण असताना डीन ऑफिसमधून आम्हाला जे पण बाहेर जायला अलाउड नव्हतं. फुल क्वारंटाईन वगैरे असल्यामुळं तिकडनं परमिशन घेऊन आम्हाला जायला द्यायचे. आणि बाकी सगळ्या तिथल्या लोकांनी भरपूर सगळ्या गोष्टी व्यवस्थित आम्हाला पुरवल्या. सेफ्टी प्रोटोकॉल चांगले होते तिथे. ओके. सो डॉक्टर जयेश यांना विचारायचं आहे की बरेचशा मुलांमध्ये किंवा पालकांमध्ये जे जायचा विचार करताय, त्यांच्यामध्ये एक क्वेश्चन असतो की बाहेर देशामध्ये गेल्यावरती आपलं जे जेवण आहे तर ते अवेलेबल नाही आहे, किंवा आता बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये मेस अवेलेबल आहे, बट सेल्फ प्रिपेअर पण बरेचसे स्टुडंट्स करतात की स्वतः जेवण बनवणं, स्वतः त्यामध्ये सगळ्या गोष्टी हे करणं. तर यामध्ये किती वेळ जातो? कारण बऱ्याचशा पालकांचा प्रश्न असतो की जर मुलाने स्वतःच जर जेवण बनवलं तर ते दिवसभर जेवणच बनवत बसतील आणि कॉलेजाने अभ्यास कधी करतील. तर तुमचा कसा एक्सपिरियन्स होता? असा हा प्रश्न अगदी बरोबर आहे. तर आम्ही पण ग्रुप कुकिंगच करायचो, तर त्यात जास्त फार वेळ जात नव्हता आमचा. आम्ही काम वाटून करायचो पूर्ण सगळी, त्याच्यामुळे अर्धा 1 तास जायचा फक्त त्यात वाया. किंवा पण आणि आता तर मेस पण अवेलेबल आहे, बरोबर. तर आपण तोही ऑप्शन चूज करू शकतो. ज्यांना नाही बनवायचं जेवण ते लोक मेस सुद्धा लावतात. आणि तुम्ही 2-3 टाइम जेवण बनवायचे की तुमचा कन्सेप्ट कसा होता? म्हणजे किती वेळेस तुम्ही जेवण बनवायचे? आम्ही जेवण एकच टाइम बनवायचो तिकडे. अच्छा. एक तर डिनरच बनवायचं फक्त. बरोबर. लंच वगैरे आम्ही कॉलेजमध्ये करायचो तिकडे. कॅन्टीनमध्ये पूर्ण अवेलेबल असायचं नाही का लंच वगैरे. बरोबर. तर आम्ही फक्त रात्री डिनर एकदा बनवायचो आणि रात्रीचा डिनर आम्ही सकाळी पण कधी खायचो नाही का. हो, ब्रेकफास्ट. बरं. आता आणखी एक प्रश्न की सिनियर्स, आता मेडिकल कॉलेजमध्ये म्हटलं तर सिनियरचा हा रोल फार इम्पॉर्टंट असतो, किंवा क्षणोक्षणी आपल्याला कुठे ना कुठेतरी सिनियरची मदत लागते. तर तुम्हाला सिनियरची मदत कशी मिळाली? तिथे सगळे फ्रेंडली होते का? डॉक्टर जयेश. हो, सिनियर्स हे खूपच इम्पॉर्टंट पार्ट आहेत. MBBS कोणत्याही इंडियातून करा, फॉरेनमधून करा, तुम्हाला वेळोवेळी ते गाईड करायला हवे असतातच. आम्ही जेव्हा फर्स्ट टाइम रशियाला गेलो तेव्हा आमच्या सगळ्या सिनियर्सने आमची खूप मदत केली. आम्ही सगळे नवीन होतो तिथे, नवीन देश होता, नवीन लोक होते. फक्त सिनियर्सच होते ज्यांनी आमची मदत केली. सुरुवातीचे 2-3 महिने खूपच अवघड होते आमच्यासाठी. तर ते जेवण वगैरे बनवणं वगैरे ह्याच्यापासून सगळं खरेदी करणं, जॅकेट, शूज, हे सगळ्यासाठी त्यांनीच मदत केली. आणि अजूनही आम्ही गेल्यापासून तर तिकडून येईपर्यंत, FMG एक्झाम पास करेपर्यंत वेळोवेळी त्यांनी आम्हाला मदत केली. आमचे जेव्हा पण डाऊट्स असतील काही पण, ते नेहमी त्यांनी सॉल्व्ह केलेत. आणि आत्ता इथून पुढेही ते आमचं मार्गदर्शन करतच आहेत. काही प्रश्न जे विद्यार्थी आपले तिथे ऑलरेडी शिकत आहेत त्यांच्यासाठी मी विचारतोय की तुम्ही FMG जी एक्झाम आहे, फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशन, याची तयारी कशी सुरू केली, आणि तिकडे किती सब्जेक्ट केले, आणि भारतामध्ये आल्यानंतर किती सब्जेक्ट केले, हे तुमचं इंडिव्हिज्युअल मत डॉक्टर भरत. FMGची तयारी तसं FMG एक्झाम अशी एक एक्झाम असते, हे तर आम्हाला फर्स्ट इयर पहिल्या दिवसापासून माहीत आहे, कल्पना होतीच. एक साधारणतः 3rd-4th इयरपासून आम्ही त्या एक्झामच्या तयारीला एक विशेष लक्ष द्यायला लागलो. 3rd, 4th आणि 6th इयरमध्ये जवळपास आम्ही 7 ते 8 सब्जेक्ट जे बेसिक होते, प्री क्लिनिकल वगैरे, ते तर सुरुवातीला ओरिएंटेशन होतं त्यांचं. तर 7 ते 8 सब्जेक्ट आम्ही तिकडं ऑलमोस्ट 1-2 रीडिंग झालेले होते. तर तिकडले नंतर ग्रॅज्युएशन एक्झाम जेव्हा उरकले, त्याच्यानंतर मग आम्ही दिल्लीला, जिथं की एक पूर्ण मेडिकल
स्टुडंट्स हवापैकी तिथं सर्व गोष्टी अवेलेबल आहे. तर तिथे एक 6 महिने तयारी केली. तर तिथं मी स्वतः एक व्हर्च्युअल लेक्चर्स आणि रेकॉर्डेड लेक्चर्स मार्फतच तयारी केली होती आणि तेवढा वेळ सफिशियंट होता आणि झालं म्हणजे पास झाली FMG एक्झाम. आमचे जे फर्स्ट इयरचे विद्यार्थी आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही पहिल्या वर्षापासूनच ह्या परीक्षेची तयारीच लागा. दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षाच्या तयारी म्हणजे वेट करू नका. फर्स्ट इयरला तुम्हाला अॅनाटॉमी सब्जेक्ट आहे तर अॅनाटॉमीचे नोट्स सुरू करा आणि असं प्रत्येक वर्षी तुमचे जे सब्जेक्ट चालू आहेत त्याचा जर तुम्ही कन्सिस्टंटली अभ्यास करत राहिलात तर 100% परीक्षा पास करणं काही अवघड नाही आहे. बरोबर. डॉक्टर मयूरला पुढचा प्रश्न घेतो की तुमची तयारी भारतामध्ये आल्यानंतर तुम्ही कशी केली परीक्षेची? भारतामध्ये आल्यानंतर आम्ही कोचिंग केली होती. FMG कोचिंग केली त्या 6 महिने. त्यानंतर आम्ही कोचिंग केल्यानंतर एक्झाम असते आपली 6 महिन्यानंतर. बरोबर. ती एक्झाम आम्ही पास झालो. कोचिंगचा टायमिंग आणि तुमचा सेल्फ स्टडी किती होता म्हणजे रेशो कसा होता? मॉर्निंग 8 to 8 असायचा क्लासचा टायमिंग. क्लास झाल्यानंतर आम्ही अर्धा ते 1 तास जेवणासाठी घ्यायचो. जेवण केल्यानंतर आम्ही लायब्ररीत जायचो नाही का. लायब्ररीमध्ये 9 ते आम्ही जवळपास 2-2:30 रात्री बसायचो अभ्यास करत लायब्ररीमध्ये. म्हणजे तुमचा दिवसभर क्लास चालायचा, त्यानंतर तुम्ही रात्री 9 वाजेनंतर तुम्ही लायब्ररीमध्ये जायचे आणि पुढचा अभ्यास तुमचा सुरू करायचा. तर रिव्हिजनचं कसं टेक्निक होतं म्हणजे तुम्ही किती सब्जेक्टचं कसं रिव्हिजन केलं? जे क्लासमध्ये आम्हाला 8 ते 12 मध्ये शिकवायचे ते आम्ही ते पूर्ण त्या दिवशीच वाचायचो. आम्ही पूर्ण त्या दिवशी आम्ही ते रिव्हिजन करायचो म्हणजे करायचो. मिस नाही केला मी क्लास. आणि रिव्हिजन करणं हे खूप महत्त्वाचं आहे नाही का. त्याशिवाय म्हणजे एक जर आपण आज जर समजा हे टॉपिक शिकवला कोणता तो जर आपण मिस केला आजचा टॉपिक तर नेक्स्ट डे टॉपिक तो क्लिअर होत नाही का. म्हणून तो पेंडिंगमध्ये पडतो टॉपिक. तो त्या दिवशीचा टॉपिक जो आहे तो आम्ही त्याच दिवशी पूर्ण क्लिअर करायचो. जी वाचायचं पूर्ण नाही का रिव्हिजन करायचं टॉपिकची आणि नेक्स्ट डे परत नेक्स्ट टॉपिक. बरं. आता बरेचसे मुलं म्हणतात की आम्ही MCQ सॉल्व्ह करायला पाहिजे की नाही. MCQचा तुम्हाला किती फायदा झाला डॉक्टर जयेश? हो सर, बिलकुल MCQ सॉल्व्ह करणं खूप गरजेचं आहे. पण त्यासाठी आधी आपल्याला पूर्ण सब्जेक्ट थरोली स्टडी करायला हवं. थिअरी पाहिजे. थिअरी महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर मग MCQ सॉल्व्ह करणं खूपच गरजेचं आहे. तर एक्झाममध्ये आपल्याला MCQच येतात आणि ते पूर्ण टाईम मॅनेजमेंट वगैरे व्यवस्थित होण्यासाठी MCQ सॉल्व्ह करणं खूप गरजेचं आहे. बरं MCQसाठी तुम्ही काही असे वेगळे हे वापरले होते का ॲप्स किंवा कुठला क्लास लावला होता का? GT किती दिल्या होत्या किंवा मग असं काही आपले जे स्टुडंट्स आहेत जे आता 5th इयरला किंवा 6th इयरला आहेत तर त्यांना काय तुम्ही सांगाल डॉक्टर भरत? आजकाल भरपूर सारे ऑनलाईन प्लॅटफॉर्म अवेलेबल आहे. तर त्यांच्याकडे त्यांची सफिशियंट असं क्वेश्चन बँक आहेच आणि GT मिनिमम VT एक GT तर प्रॅक्टिस केलीच पाहिजे. त्याचा खूप तुम्हाला फायदा होतो. आणि बाकी MCQचे बुक्स पण मार्केटमध्ये खूप सारे अवेलेबल आहे. जे लास्ट 5-10 इयर्सचे जे PYQs आहे ते रिव्हिजन केले पाहिजे. त्याचा एक खूप मोठा फायदा होतो. बस हे सगळ्या गोष्टी केल्या नाही. बरोबर. आता 4th, 5th आणि 6th इयरच्या विद्यार्थ्यांना मी या बाबतीत सांगू इच्छितो की तुम्ही आतापासूनच जर रिव्हिजन सुरू केलं म्हणजे प्रत्येक सब्जेक्टचं रिव्हिजन हे फार महत्त्वाचं आहे. रीडिंग इज ओके. तुम्ही सब्जेक्ट वाचताय, एकदा वाचल्यानंतर तुम्हाला तो समजणार नाही ऑब्व्हियसली. दुसऱ्यांदा वाचल्यानंतर त्यातलं 70% तुम्हाला समजेल आणि ज्यावेळेस तुम्ही थर्ड रीडिंग कराल ते तुमचं खरं रिव्हिजन. तर अशा प्रत्येक विषयाच्या तुमच्या कमीत कमी 2 ते 3 रीडिंग म्हणजे 2 ते 3 रिव्हिजन्स हे तुम्ही तिथेच तुमच्या कॉलेजमध्येच कंप्लीट केलं पाहिजे आणि तुमचे मेजर सब्जेक्ट तुम्ही तिकडेच कव्हर केले ना तर भारतामध्ये आल्यानंतर तुम्हाला कुठेच काही अडचण येणार नाही. बरोबर. कारण इथे आल्यानंतर तुम्ही क्लासेस जरी लावले किंवा तुमचे जे ॲप्स आहेत कोणत्याही एकच मटेरियलला स्टिक राहा. म्हणजे तुम्ही मटेरियल जर बदलत गेलात तर ते काही कामाचं नाही आहे. कारण तुम्हाला त्याचं रिव्हिजन परत करावं लागणार वेगवेगळ्या विषय आहे. त्यामुळे मटेरियलला स्टिक राहा. कोणताही एक डेडिकेटेड सब्जेक्ट एक डेडिकेटेड टीचरकडनं किंवा मग तुम्ही जे मटेरियल वापरताय तेच रिव्हिजन तुम्ही भारतामध्ये आल्यानंतर करत राहिलात तर ते पुरेसं आहे. कारण की आपल्याला वाटतं की आपण किती जास्त वाचावं पण किती जास्त वाचावं याच्यावरती परीक्षा निघत नाही. किती वेळेस वाचलात तुम्ही त्याच्यावरती कुठली परीक्षा निघते. तुम्ही रिव्हिजन हे मस्ट आहे. बरोबर. आता आज तुम्ही भारतामध्ये आल्यानंतर तुमची परीक्षा झाली आहे. इंटर्नशिप करून आज तुम्ही कुठे कुठे प्रॅक्टिस करतायत डॉक्टर भरत? मी माझं MBBS 2021ला पूर्ण करून भारतामध्ये आलं. 6 महिने तयारीनंतर जी FMG एक्झाम ती पास करून पुण्यामध्येच मी इंटर्नशिप केली. इंटर्नशिप 1 वर्ष करून आता मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या एका 350 बेडेड हॉस्पिटलमध्ये एक साधारणतः 1 ते 1.5 वर्षापासून कार्यरत आहे. सोबत माझे जे पुढचे भविष्य म्हणजे प्लॅन्स नीट PGची तयारी सुरू आहे. बरं. PG तुम्हाला कशामध्ये करायची आहे? PG मला
क्लिनिकलमध्येच करायची. नॉन सर्जरी मेडिसिन. डॉक्टर मयूर, तुम्ही आज काय करता? एक्झाम क्रॅक केल्यानंतर मी माझी इंटर्नशिप जी आहे ती जहांगीर हॉस्पिटलमध्ये केली आहे. त्यानंतर इंटर्नशिपनंतर मी जॉब करतो आहे नाही का आत्ता YCM हॉस्पिटल, गव्हर्मेंट हॉस्पिटल आहे YCM, ॲज अ नॉन अकॅड JRME न्यूरोसर्जरीमध्ये आत्ता. ओके. आणि माझी ड्रीम ब्रांच जी आहे ती सर्जरी आहे. आणि माझं आत्ता प्रिपरेशन पण सुरू आहे. आत्ता तुमची PGची परीक्षेचं प्रिपरेशन चालू आहे. ओके. डॉक्टर जयेश, तुम्ही आज कुठे कार्यरत आहात? सर, मी माझी IFMG एक्झाम क्लिअर केल्यानंतर KM हॉस्पिटलमधून इंटर्नशिप केली 1 वर्ष. त्याच्यानंतर आत्ता मी रुबी हॉल क्लिनिक मध्ये न्यूरोट्रॉमा युनिटमध्ये सिनियर रजिस्ट्रार म्हणून कार्यरत आहे. आणि त्याचसोबत मी माझ्या पुढच्या म्हणजे नीट PGच्या एक्झामची तयारी पण करतो. तर सगळे आज कुठे ना कुठे चांगल्या ठिकाणी काम करताय. आमचे जे विद्यार्थी आहेत त्यांना मी हे सांगू इच्छितो की आज हे डॉक्टर्स ज्या परिस्थितीतून आलेत त्याच परिस्थितीमध्ये तुम्ही आहात. तुम्ही जर ह्याच प्रकारे जर चांगला अभ्यास करत राहिलात आणि योग्य मार्गदर्शन गायडन्स जर घेत राहिलात तर 100% तुम्हीही उद्या ह्या सीटवरती राहाल आणि नक्कीच तुम्हाला तुमच्या भविष्यात जी PG करायची आहे तर ती ब्रांचसाठीही तुम्हाला सगळ्या गोष्टीमध्ये मदत मिळेल. थँक्यू सो मच तुम्ही आज वेळ दिल्याबद्दल आणि आल्याबद्दल. थँक्यू.